सातपुड्याच्या कुशीत काठीची राजवाडी होळी दिमाखात. मंत्री डॉक्टर अशोक उईके यांची 2 कोटींच्या विकास निधीची घोषणा. सातपुडा पर्वतरांगांच्या कुशीत वसलेल्या काठी येथील सुमारे 700 वर्षांची परंपरा लाभलेल्या मानाच्या राजवाडी होळी महोत्सवाने यंदा दिमाखदार सुरुवात करत विकासाची नवी दिशा पकडली. राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी उत्सवस्थळी भेट देत 2 कोटी रुपयांच्या विकास निधीची घोषणा केली. पारंपरिक धनुष्यबाण देऊन त्यांचा जंगी सत्कार करण्यात आला. काठीची राजवाडी होळी ही आदिवासी समाजाच्या अस्मितेचे, श्रद्धेचे आणि सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक मानली जाते. शेकडो वर्षांची परंपरा जपत आधुनिक सुविधांची जोड देण्याचा निर्धार व्यक्त करत मंत्री उईके यांनी भाविकांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सुसज्ज प्रेक्षक गॅलरी तसेच महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे उभारण्याची घोषणा केली. पुढील होळीपर्यंत सर्व सुविधा पूर्णत्वास नेऊ असे आश्वासन त्यांनी दिल्याने उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. परंपरेनुसार यंदाही सुमारे 300 किलोमीटर पायी प्रवास करून होळीचा बाबू गुजरात राज्यातून आणण्यात आला. आदिवासी पुजाऱ्यांच्या हस्ते विधिवत पूजा करून बांबूचे प्रत्यारोपण करण्यात आले. या अनोख्या परंपरेमुळे संपूर्ण परिसर भक्तिभावाने भारावून गेला होता. महोत्सवात परिसरातील शेकडो गावांमधील बावा, बुध्या, गेर तसेच डोल पथकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. ढोल, टिमरी, पावा, बेरी आदी पारंपरिक वाद्यांच्या गजरात वातावरण दुमदुमून गेले. रात्रभर होळीचा फेर धरत श्रद्धा आणि उत्साहाचा संगम अनुभवायला मिळाला. पहाटे 6 वाजता विधिवत होळी प्रज्वलित करण्यात आली. पेटत्या होळीभोवती विविध पथकांनी भक्तिभावाने फेर घातला. होळीचा दांडा जमिनीवर पडल्यानंतर त्याचा शेंडा एकाच झटक्यात कापण्याची परंपरा यंदाही पार पडली. एका बारात शेंडा कापला जाणे शुभ संकेत मानले जाते. या क्षणी उपस्थितांचा भावनिक उत्साह शिगेला पोहोचला होता. या मानाच्या होळीचा आनंद लुटण्यासाठी महाराष्ट्रासह मध्य प्रदेश व गुजरात राज्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार राजेश पाडवी, आमदार आमशा पाडवी तसेच जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. दरम्यान जिल्हा प्रशासनाच्या वतीने पथदिवे, LED व्यवस्था, दर्शक दीर्घा, अग्निशमन दल व इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. पारंपरिक वारसा आणि सामाजिक एकोपा जपत सातपुड्यातील काठीची राजवाडी होळी यंदाही उत्साहात पार पडली. जाहीर करण्यात आलेल्या विकास कामांमुळे हा ऐतिहासिक उत्सव भविष्यात पर्यटनाच्या नकाशावर अधिक ठळकपणे झळकण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी अजय राजपूत, काठी. सर्वांना नमस्कार. नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुका काठी येथील होळीच्या निमित्ताने अनेक वर्षापासून आदिवासी समाजाचे राजांची होळी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पावन भूमीमध्ये आमच्या आदिवासी समाजाच्या विविध पोशाख व सादरीकरणाच्या माध्यमातून पवित्र भूमीमध्ये आमच्या आदर्श संस्कृतीचं दर्शन झालं. आदिवासी समाजाची आदर्श संस्कृती, गौरवशाली इतिहास हा जिवंत राहिला पाहिजे. देव, दैवत आणि अस्मिता हा आमचं मूळ हेतू आणि उद्देश असल्यामुळे आज काठीच्या होळीच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व माझ्या आदिवासी बांधवांना शुभेच्छा देण्याची संधी मला प्राप्त मिळाली. माझ्यासोबत अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माझे बंधू आमशा पाडवीजी, माझे मित्र आमदार राजेश पाडवीजी, जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक दत्ताजी, आदिवासी विभागाचे अपर आयुक्त पावराजी, प्रकल्प अधिकारी आणि आमचे सर्व पदाधिकाऱ्यासह या ठिकाणी
आज पहिल्यांदाच अक्कलकुवा तालुका येथील काठीच्या होडीचा लाभ आणि दर्शन घेण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी अतिशय समाधानी आहे. या ठिकाणी असलेल्या अनेक असुविधा आहेत. लाखोच्या संख्येने येणाऱ्या माझ्या आदिवासी बांधवासाठी बसण्याची व्यवस्था नाही आहे. माझ्या मायबहिणी या ठिकाणी येतात, त्या ठिकाणी शौचालयाची पुरेशी व्यवस्था नसल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आरोग्य, शौचालय, व्यसनमुक्ती, शिक्षण या बाबतीचं आम्ही जनजागृती आणि प्रबोधन भविष्यात ठेवू अशा प्रकारची अपेक्षा करून सर्वांना शुभेच्छा दिल्या. खूप खूप धन्यवाद. हजारो वर्षापासून हा सण उत्सव सुरू आहे आणि खास करून तर काठीची ही राजवाडी होळी आहे. इथे तर रेकॉर्ड पण आहे की 1246 पासून काठीची होळी भरली जाते किंवा ही परंपरा हजारो वर्षापासून सुरू आहे. आज आपण जे बघतो की पाश्चिमात्य देश किंवा इतरांची जी संस्कृती जे आहे त्याच्या आक्रमण आदिवासी संस्कृती होताना आपण बघतो. परंतु सातपुड्यामध्ये अजून पण आदिवासी संस्कृती टिकवण्यासाठी हे जे सण उत्सव आहे त्याच्यामध्ये दिवाळी असेल, दसरा असेल, त्याच्यामध्ये गव्हाणपूजा असेल, नवयपूजा असेल आणि त्या आथोटी असेल, ह्या सगळ्या पूजा विधीचे जे पद्धती आहे ते आदिवासीमध्ये परंपराने सुरू आहे आणि आज पण त्या परंपरा सुरू आहे. आज आपण बघितलं की काठीमध्ये उमेसिंग राजा यांनी 1246 पासून ह्या होळी सण सुरू केला होता आणि ती जी परंपरा आहे ती आज पण टिकून आहे आणि त्याच्यामध्ये शिक्षण घेणारे, शिकलेले या सगळ्यांना असं वाटतं की आपली एक परंपरा, आपले अस्तित्व हे टिकलं पाहिजे, असं एक